सो हाय हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तर सकाळचे मस्तपैकी 9 वाजले. आमचं घड्याळ जरा पुढे आहे म्हणा. तर पूजा आणि श्री आत्ता उठत आहेत. तर बाहेर काम चालू आहे मस्तपैकी. तर आता शेवटचा दिवस आहे, तर मुंबईला निघायची तयारी चालू आहे एक्साईटला आहे. तर चला मग काय जे होईल तो ब्लॉग्स आपला शेवटचा असेल ह्या महिन्याचा सुट्टीतला. तर चला मग स्टार्ट करूया. आता आज पूजाला मस्तपैकी आज दावत आहे. तर बघूया, काल रात्री तिच्या काकीने करून ठेवलं होतं, तर दाखवेल मी काय केलं ते. छान केलं आहे. तर दुपारवरती जेव्हा खोलू तेव्हा दाखवू. तर चला मग काम चालू आहे ते दाखवते आता. सकाळ सकाळ शुभ सकाळ. परत श्री उठलाय मस्तपैकी. श्री आहे का? नाही तर दररोज रडत उठतो मम्मा करत, पण आता छान उठलाय. आता थोडं थोडं समजतंय, नाही तर दररोज रडत उठतो. तर कामं सुरू झाली आहेत काय नाही काय. तर पाऊस अजिबात नाही, खूपच असं गरम भयंकरच होतं आहे. तर काहीच कळत नाही. तर यावेळेस पाऊस वाटा लांबवला आहे. गेल्या वर्षी लवकरच पडला होता काहीतरी, यंदा खूपच काहीतरी वेळ दिला आहे. तर चला आता नाश्त्याला चला मग आता नाश्ता करतो फटाफट. देवळात पण जायचं आहे पाया पडायला, कारण की संध्याकाळी निघायचा विषय चालू आहे. तर गरमीने थोडं त्रास झाला आहे बघा. ते चला बाय. श्री अजून तर कुठे शिवायला आलेलं काय? हां मस्त ना. काय म्हणते तुझ्या? शिवाय आले छोटे बगळे. कुठून आले काय कळालं नाही. बघा त्या मातीसाठी वाजवून आले होते. हां काय कळलं नाही. मस्त 2 आले आहेत एकदम. श्री कुठे आहे? काय झालं? काय लाईन कसं करतोय? स्विंग गेले ना, दोन्ही पण गेले ना तिकडनं. हां जाऊ दे, तू शूज घालून जा आता. श्री काय पूजाला जास्त असं JCP वरती बसायचंय कारण श्रीला आवडतो म्हणून. श्री हात पकडून जा. गेले ते पूजा, दिसतच नाही आहेत आता. हे बघा मुंबईची जायची तयारी चालली आहे मस्तपैकी. आणि असे आंबे काय काय माहिती नाही, थोडे खराब पण होतात. असे डाग येत आहेत, काही कळत नाही आहेत. हे बघा असे डाग येत आहेत, खराब होत आहेत काय काय. पण चांगले आहेत ते, मस्त आहेत, मस्त पण आहेत. काय कळाले नाही ते थोडे. पण हे मस्त छानपैकी भरले आहेत, चांगले आंबे, मोठे फळ असं. बघूया आता, कोणाला हवे असतील तर सांगा नक्की. चला मग बसले. श्री कुठे दिसत नाहीये. श्री नाही दिसत आहे. अरे बाबा श्री कुठे दिसत नाहीये. सो श्री आणि पूजा आज बसले आहेत. श्री हाय काय? श्री इथे बघ. आणि इकडे दगड हलवत आहे. श्री हाय. मस्त. पूजा आली आता JCP मध्ये बसून आहे. पूजा कसं वाटलं JCPचा फिलिंग? कसं आहे? जरा राईड सारखं वाटतं. राईड सारखे आहेत. हलते जास्त ना, व्हायब्रेट जास्त होते ना. मजा आली जेव्हा ते हे वरती करतात ना, हां. तेव्हा एकदम भीती वाटते. मस्त आहे ना. पण मुलं बसली नाही होती JCP मध्ये, तर त्यांना ह्याच्यामध्ये बसवलं. तर जरा म्हटलं जरा मजा करा, कारण की या गोष्टी परत परत भेटत नाहीत आपल्याला. तर चला मग आता नाश्त्याला काय केलं आहे स्वेत दाखवते मी. सो सकाळचा नाश्ता मस्तपैकी चालू आहे. चुलीवरचे घावणे काढत होते, तर मस्तपैकी झालं रेडी. तर आता चला मग नाश्ता करायला बसवतो दुपार. सो हे बघा मस्तपैकी थंडगार झालं आहे. मुलांना गरम व्हायला लागल्यामुळे तिच्या काकीने रात्री केलं होतं मस्तपैकी आईस्क्रीम. काय पूजा कसं आहे? कसं असेल? मस्तच. ती कुल्फी आले फटाफट. श्री काय बनवलं आहे? श्री काय आहे? हां मग तू काय खातोय? आईस्क्रीम म्हणायचं. काय करताय? काढ ना. असं रब कर, रब दोन्ही हाताने. मस्त की बघूया आता कसं झालंय ते. छान झालं असेल. व्हेरी गुड. हां असं. ए नौटंकी पूजा. खोल. जय श्रीराम. खोल ना. थंड आहे. सरप्राईज होतं, सरप्राईज. श्री कसं झालंय? छान. खाऊन तर बघा ते.
मस्त आणि केलं. याचा बघा कुठला फ्लेवर आहे सांग? मँगो फ्लेवर आहे. कसं आहे श्री? छान आहे. पकड. नाही पडत, घट्ट झालंय ते. आवडलं श्री? इकडे बघ ना श्री, आवडलं? कसं आहे? फिंगर्स दाखव, फिंगर्स ओपन करून दाखव. खाण्यात बिझी आहेत दोघेही. तर कसं झालं आता सांगतील दोघेही कसं छान झालंय की काय. तर श्री तर एकदम चटापटाच करणार आहे सगळ्या गोष्टी. कर, फिंगर दाखव. बघणार पण नाही तो आता वरती, त्याचा फेवरेट खाऊ आहे ना पुण्यात. तर चला मग, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक तुझ्या शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर आईस्क्रीमचा व्हिडिओ आम्ही दाखवू कसा बनवला तो, कारण रात्री खूप वेळ झाला होता कामामुळे, त्यामुळे करता नाही आला. तर नेक्स्ट टायमाला आम्ही करू तर नक्की दाखवू, कारण हा मँगोचा बनवला होता तिच्या काकीने. तर चला मग, बाय कर पूजा. श्री बाय बोल. बाय. बाय. आपण ही आईस्क्रीम फालतूमध्ये पण टाकू. हां, फालुदा आईस्क्रीम ना, सेम लागते हो ना श्री? आवडला? चला मग. तर कामं तर भरपूर असतात घरी, त्यामुळे व्हिडिओ काय ब्लॉग काय आपले व्यवस्थित होत नाहीत, कंटिन्यू होत नाही आहेत, कारण कामं आणि श्री आणि जरा पावसाची कामं असल्यामुळे धावपळ आणि JCBचं प्लस काम आम्ही जास्त वाढवून घेतलं आहे, त्यामुळे होपफुली खूपच काम वाढलं आहे. तर जेवढं होतात तसे व्हिडिओ आपले होत आहेत आणि वर खाली होत आहेत. तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. असेच काही ना काही छोटे आपले व्हिडिओ आपले घरगुती बघायला भेटतील प्रत्येकाला. तर खूप काही दाखवायचे होते मला, पण तेवढं मॅनेजच होत नव्हतं. तर मग चला, माहिती आहे प्रत्येकाला घरात किती काम असतं आणि बाहेरचं किती असतं ते. जो गावी राहतो तो खरोखर त्याला कळतं खरोखर किती कामं असतात ते. तर चला, ओ बाळा आला, स्वॅन आला. श्रीला तो बगळा बघून खूप मजा येते, कारण किती दिवस तिथे नाही, पण त्या आजच कसं काही आल्याच नव्हती नाही. हो, ये. तर चला मग, पावसाची आता कामं चालू होती आणि संध्याकाळी तर निघायचं आहे मुंबईला. तर मग चला, धावपळ पण ती पण चालू आहे. तर सगळंच आवरायचं आहे आणि बराच वेळ झाला. भरपूर कामं गोंधळलेली होती ती आता पूर्ण होत आहे. चला, बाय. सो आम्ही आलो आता आमच्या देवळामध्ये पाया पडायला. तर मुंबईला निघायचं संध्याकाळी आहे 4 वाजता. तर आता बघूया, पटकन पाया पडून घरी जाऊया, कारण बॅगा पण भरायच्या आहेत, पटापट गाडी भरायची आहे आपली. तर हिचे बाबा आले, तर चला मग आता देवाचं दर्शन घेतो आणि निघतो आता मस्त. तर मुंबईला निघायची तर बॅग भरल्या, चला दाखवते. गाडी फुल पॅक केली, दुपारी जेवलो, तसंच देवळातनं आलो आणि जेवलो मस्तपैकी आणि सुरू केलं काम आपलं बॅग भरायचं. ते बघा, बॅग गाडी आमची रेडी आहे, फुल पॅक झाली आहे, दाखवते मी तुम्हाला. मस्त पॅक गाडी फुल पॅक केली, काहीच ठेवलं नाही ऑप्शन. त्यांची आता पॅन्ट काढायची होती, काढ, त्यात चावी राहिली आहे म्हणून ते दाखवलं. म्हणलं कशी पूर्ण बॅग गाडी फुल पॅक करून टाकली. दरवेळेस आमची अशीच गाडी पॅक होते, अक्षरशः बसायला नसतं. तुम्ही बघा, पायाखाली पण फुल पॅक आहे, सीट वगैरे. तर चला मग, आता मुंबईला निघायची वेळ आली. कशी वाटली पूजा मे महिन्याचं वॅकेशन? आवडलं? कंटाळा आला? नाही, आमच्या इकडे कंटाळा येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण वायफायपासून सगळं मुलांना ॲक्टिव्हिटीपासून सगळंच मिळतं. कंटाळा येत नाही. रानात संध्याकाळ सकाळ चालूच असतं. आकाश बघा किती मस्त निळसर आहे, तर काही वाटतच नाही आहे पावसाचं लक्षणं. तर मग आतमध्ये आहे, पॅन्टमध्ये चावी आहे. तर चला मग जरा काढते. सो मस्त वाटतंय फिलिंग. तर फायनली 1 महिना पूर्ण राहिलो, म्हणजे अजून 2 दिवस बाकी आहेत आणि महिना पूर्ण होईल. तर 2 दिवस मजा येते थोडंसं, म्हणजे छान वाटतं काहीतरी वेगळं असं. आणि 2 टाईम राहण्यात असतं, काही ना काही घरातली कामं, खायला भरपूर असतं, असं काय हे नाही, कारण सीझन वाईज काही ना काही मिळत जातात. आणि आमचं दुकान पण जवळच आहे. खूप मजा झाली. फायनली 1 महिन्याचं ट्रिप, मस्त मोठं वॅकेशन असतं, त्यामुळे छान वाटतं. पण गरम खूप होत होतं यावेळेस. मला असं वाटलं पाऊस मिळेल काहीतरी करायला, पण नाही मिळाला. तर चला मग आता प्रवास आपला सुरू होईल. जरा दे ना लवकर, बाय बोल ना. आम्हाला दे आता. आता मोठ्या मम्मीला दे. श्री चल बाय तर बोल, दे चल, पा दे पटकन, दे लवकर पा. अरे दे ना, अरे दे ना श्री. बघितलं,
व्हेरी गुड बाय बाय सोनू. हो बाय. मम्मी चला. सो फायनली निघालो आता मुंबईला आहे. मस्त भरपूरच लागतंय. ह्या बघा श्रीपती बसलाय. खूप नौटंकी झालंय. बाय करायला नको असतं मम्मीचं आणि त्याचं काही काही चालू आहे. श्री बाय बोल. हा बापरे बाय तर कर. बाय बाय. बाय बाय. चला मग आता हो, चला इथलं हडपीड मधलं आमचं मठ आलंय स्वामींचं. पटकन पाया पडून येतो. हात करू काय नको ना नको साईडलाच लावा अशी. हात. राहू देत. पटकन येऊया ना? जाऊन येऊया. हा पटकन होतं चला ना. मग आलो आता मस्त गाडी पाठीमागे थांबवली आहे. तर म्हटलं आता वाटेत मस्त मठ लागलाय बाबांचा. तर मठात जाऊन पाया पडून येऊया आणि पुढचा प्रवास करू सुरू. अशा तर भरपूर दिसते. हे बघा मस्त आहे. समर्थांचं मठ आहे इथे छोटंसं मोठंसं पण मला आवडते हे. श्रीपूजा. हां इथे पण छान आहे. दाखवूया आपण. तर आधी मठाजवळ आम्ही आलो होतो सगळेजण मम्मी वगैरे यांच्या वहिनी वगैरे. आम्ही कार्यक्रम होता तेव्हा स्वामींचा. चला मग आता पाया पडून घेऊया पटकन. सो फायनली आम्ही लागलो आपल्या मुंबई गोवा हायवे मार्गाला. तर बसपैकी प्रवास सुरू झाला आहे पण ऊन भरपूर आहे. मुलं पण बस आहेत पण ACच्या कारणामुळे थोडं थंड व्यवस्थित वाटतं कारण घरी खूप ऊन लागत होतं. तर चला मग आता आपला प्रवास सुरू झाला आहे. जेवढं होईल तेवढं आपला ब्लॉग्स होईल. नंतर बघू आपण काय कसं ते. चला मग बाय बाय. ऊन बघा ना काय लागते गरम गरम. इथे जेवण येते बरोबर आहे ना. गरम नाही होते ना. हो नाही. पहिल्या आता पिक्चर खाली कार्ड घ्यायचंय आपल्याला इथे. काय करू चालेल बरा इथेच. मग इथनच आपण पुढे जाऊ ना. आपण तरळ्यात पण जायला मिळेल. या स्टेशन आम्ही आलो आता तरळ्यामध्ये. बघूया आता काहीतरी खायला घ्यायचंय मुलांना. मार्केट आहे आज मंगळवार मार्केट मस्तपैकी. चिप्स तर नको बघू काहीतरी घेऊ आपण. छान वाटतंय गावचं बघायला. आम्ही लहानपणी इथेच यायचो तरळ्यातच. खास करून आमचं मार्केट हेच असायचं. हे बघा. हा श्रीचा आवाज येतोय पाठून. चिप्स चिप्स चिप्स. चला मी आता बेकरीत जाते आणि काहीतरी घेऊन येते. मम्मीला सांगितलं मी मम्मी जाऊन तुम्ही घेऊन येईल 2 मिनिट थांब. बेकरीचं काहीतरी खाऊ घेऊन येऊया मुलांसाठी. चला मग आता पटकन पटकन जाते आणि घेऊन येते. एक जुनी बेकरी आहे इथे तर जाऊन तीच घेते तिथे जाऊन छानपैकी. घराजवळ होते मग कॉल करत होतो तुला. श्री कुठे आहे? श्री कुठे आहे? काय चाललंय श्री? खायला मज्जा पार्टी. गॅस बरोबर घेतोय थांबलाय. गॅस भर लाईन कमी आम्हाला तर लावूया. सो पेट्रोल पंप चालू झाले आता आपले मस्तपैकी CNGचे गॅस. सो आपल्या इथून कशेडी घाट आता सुरू झाला आहे. तर आता प्रवास झाला निमा प्रवास बाकी आहे. तर कशेडीचा प्रवास खूप मला आवडतो बघायला कारण की तो बोगदा खूप सुंदर वाटतो आणि झटकीपट होतो. एक 15 ते 20 मिनिटाचंच अंतर आहे जास्त नाही. तर मस्त 2 वर्ष झाली आता करून. तर छान वाटतंय आता म्हणजे बघायला तर एकदम मस्तच वाटतं. रात्रीचं खूप छान वाटतं कारण लाईट वगैरे छान असतात. कारण चला मग आता आपल्या इथून प्रवास 15 मिनिटाचाच असणार आहे आणि आपण तिकडे जाणार आहोत पलीकडे. तर चला मग मस्त हे गावची केळी दिली होती मम्मीने. ती केळी ठेवली आहे आम्ही. तर खायला आणली होती नाश्त्याला संध्याकाळच्यासाठी. तर मस्त गावची केळी छानच लागतात. तर चला बघा. सो आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करत जा. तर आपले गावचे काजू आहेत सोलेले आणि विदाऊट सोलेले पण. तर कोणाला हवे असेल प्लीज ऑर्डर करा माझ्या व्हॉट्सअपवरती. मला